नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि आता मी तालुक्याचं ठिकाण असलेल्या नायगाव शहरात आहे। आपण बघतोय हे शहर जे आहे ते अक्षरशः अर्ध जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण जर या बाजूला बघितलं तर एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः ही घरे जी आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे नांदेड हैदराबाद महामार्ग सुद्धा बंद झालाय। मात्र हे शहर ज्या पद्धतीने पाण्याखाली गेल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय, अनेक घरं या ठिकाणी जे आहे ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे जे आहे ते लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संसारोपयोगी साहित्य सुद्धा या पुराच्या पाण्यात नासधूस झालंय आणि त्या आता जे आहे ते या संपूर्ण पावसामुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पावसाचा जोर कमी होईल असं वाटलं होतं, मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा मोठी पूरस्थिती जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे आणि त्याचमुळे जे आहे ते प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी एसडीआरएफ पथक तैनात केलं आहे आणि एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम जे आता प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलं आहे। मात्र आता नागरिकांना एवढीच अपेक्षा आहे की पाऊस ओसरावा। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।